अर्थाने महाराष्ट्राच्या मातीला ज्यांनी अध्यात्माचा गंध निर्माण करून दिला ते माऊली महावैष्णव संत शिष्ट ज्ञानेश्वर महाराज आणि देवमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबराय आणि उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 या वारकरी हो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सर्व साधू संतांना सर्व आपतेष्टांना नम्र नमन करून एवढंच सांगायचं मला या कीर्तनाच्या माध्यमातून. देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. या सृष्टीवरती लाखोच्या संख्येने माणसं जन्माला आलेत. कितीच्या संख्येने? लाखोच्या संख्येने माणसं जन्माला आलेत. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मारा मानवाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा फेरावे लागतात महाराज, तवा मनुष्याचा जन्म मिळतो या लाखोच्या योनीमधून. आणि मग लाखोच्या योनीमधून निर्माण झालेला हा मनुष्य जन्म आहे. या मनुष्याचं जन्माचं उत्तर कार्य या सृष्टीवरती आल्यानंतर काय आहे हे समजावून सांगण्यासाठी महाराज म्हणाले, आली या संसारा उठी वेगू करा. बाबानो तुम्ही जन्माला आलाय, जन्माला काय एकटाच नाही आला, प्रत्येकाच्या घरी प्रत्येक जण जन्माला आलेला आहे. पण मनुष्य प्राण्यालाच फक्त सांगतोय, कुत्र्याला सांगा बाबा परमार्थ कर, करत नाही. याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन. हे याच घडी घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन. हा हा हो 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 याच देही घडे देवाचे भजन. हो याच देही घडे देवाचे भजन. हो निक ज्ञान नाही कोठे अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे अनिक हे ज्ञान नाही कोठे. अनेक हे ज्ञान नाही कोठे. याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन. हा हो हो याच देही घड देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन. हो याच देही घड देवाचे भजन भजन भजन. याच देही घडे देवाचे भजन. मी
मी आता सांगितलं की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणूनच नरदेह प्राप्ती, म्हणूनच प्राप्ती नरदेहाची. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. पशुच्या देहामध्ये गती नाही भक्ती करण्याची. आणि म्हणून माणसाच्या जन्मामध्ये येऊन भक्ती करता येते, स्वतःचा उद्धार करता येतो. माणसासाठी संसार हा कवडी मोलाचा आहे. माणसासाठी संसार तुच्छ आहे. तुकोबाराय म्हणाले माणसासाठी संसार विनाकारणचा आहे. तुकोबाराय म्हणाले माणसासाठी संसार काही कामाचा नाही. तुकोबाराय म्हणाले. मग म्हणले महाराज आम्ही एवढं आटासाने करतो ह्याचं काय? पण तुकोबारायांनी जे सांगितलं ते किती सत्य आहे. तुकोबारायांचे जे अभंग लिहायचे ना त्यांचं महाराज, त्यांचं नाव जगनाडे महाराज. तुकोबारायांनी अभंग बोलावा, एको थोडा कमी करा. तुकोबारायांनी अभंग बोलावा, त्यांच्या मुखातनं शब्द बाहेर यावेत आणि जगनाडे महाराजांनी ते लिहावेत. तुकोबारायांनी म्हणावं जगनाडे बाबा, शब्द मुखातनं आले आणि तुम्ही लिहूनही घेतले, पण थोडं थांबा, थोडं थांबा. मग तुकोबारायांनी त्यांच्या काळातलं एक नाणं घ्यावं, नाणं घ्यावं महाराज, आणि नाणं विस्तवावरती ठेवावं. तुकोबारायाने ते नाणं घ्यावं, विस्तवावरती ठेवावं, लाल 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 बुंद व्हावं ते नाणं, आणि नाणं उचलून जिभेवरती तुकोबारायाने ठेवावं. काय होईल हो? तुम्ही तापल्याला कढईला महिला भगिनी हात लावला तर पोळलं म्हणता. ते लाल झालेलं नाणं महाराज तुकोबारायांनी जिभेवरती ठेवावं. चटका बसला तर जगनाडे महाराजांना सांगावं महाराज अभंग फाडून टाका, माझ्या मुखातनं आलाय. आणि तापलेल्या नाण्याचा जर चटका जिभेला नाही बसला महाराज, तर तुकोबाराय म्हणायचे जगनाडे महाराज हा अभंग पांडुरंगाने पाठवला म्हणून चटका नाही बसला, हा अभंग लिहून घ्या. आपल्या संसारामध्ये अनेक दुःखाचे चटके बसू नयेत म्हणून तुकोबारायाने 4,500 चटके स्वतःच्या जिभेला लावून घेतले. तेव्हा अभंग तयार झाले. ते अभंग पांडुरंग परमात्म्याकडून आले, आणि त्याच्याकडून आलेला अभंग हा कोणा माणसाचा नसतो, हा कोणा व्यक्तीचा नसतो, हा पांडुरंग परमात्म्याचा अभंग तुकोबारायाने सांगितला की संसार माणसासाठी निमित्त मात्र आहे. मग मनुष्य जन्माचा उद्देश काय? तुमच्या दारामध्ये मोरपिसाचा टोप असलेला एक माणूस यायचा, हातामध्ये चिपळ्या असायच्या, माझ्यासारखं असं धोतर घातलेलं असायचं, मोरपिसाचा टोप घातलेला, हातामध्ये विनाय भगवी वस्त्र परिधान केलेले ते, आणि सकाळच्याला म्हणायचा जागा हो मानसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला आहे लाखाचं रमोल. जागा हो मानसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला आहे लाखाचं रमोल. न घालतील वैरी मग गुपितच घाला, वासुदेव आला बघा वासुदेव आला, वासुदेव आला बघा वासुदेव आला. तो मोरपिसांचा टोप घातलेला माणूस आपल्या दारावरनं चिपळ्या वाजवत निघून जायचा आणि म्हणायचा जागा हो माणसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला आहे लाखाचं रमोल. घालतील वैरी मग गुपितच घाला, वासुदेव आला बघा वासुदेव आला. तो वासुदेव सांगायचा माणसा ओठ, अरे का झोपलाय, जागा हो. त्या वासुदेवाच्या आवाजाने माणसं जागी झाली महाराज. माणसं जागी झाली, झोपत न उठली, डोळं चलत, आणि कुठं गेली माहिती का? परपंच करायला गेली. माणसं उठली, जागी झाली, आंघोळ्या केल्याने प्रपंच करायला गेली, शेतीबाडी करायला गेली. वासुदेवाला ते सांगायचं नव्हतं. ते म्हणले काम क्रोध वैर मत्सर असे अनेक विकाराचे शत्रू तुझ्या मागे लागले. ते वैर द्वेषाचे अनेक शत्रू तुझ्या मागे लागलेत आहे. द्वैताचे अनेक शत्रू तुझ्या मागे लागलेत आहे. ह्याच्यापासून जर सुटका करायची असेल तर बाबा झोपेत न उठ, परमार्थाला लाग, कुठंतरी पूजेला लाग, पांडुरंग परमात्म्याची एखादी माळ घाल, पंढरीची एखादी वारी कर, तुझा उद्धार होऊन जाईल. याच्यासाठी तू आलेला आहे, याच्यासाठी तू तुकोबाराय म्हणले आम्ही वैकुंठवासी, आम्ही नाही इथले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, आणि बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. मुळात आम्ही इथलं नाही महाराज, आणि संसार करण्यासाठी तर आम्ही अजिबात आलेलो नाही.
आम्ही कशासाठी आलोय? परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आलोय, स्वतःच्या देहाचा उद्धार करण्यासाठी आलोय. दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा हो दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा हो दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे हो दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे 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 दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय मनुष्य जन्माचा उद्देश आहे मग? सगळे मनुष्य जन्माला आले, सगळ्यांना नाती निर्माण झाली. कुणासाठी कुणी आई झालं, कुणासाठी कुणी बाप झालं, कुणासाठी कुणाचा कोण मुलगा झाला, कोणी बहीण झालं, कोण नातू झाला, कोण नात झाली, कोणी आजोबा झालं. अशी अनेक नाती तयार झाली आणि अनेक नाती तयार झाल्यानंतर माणूस त्या नात्यामध्ये गुंतला. जन्माला घातलं परमेश्वराने, सृष्टीवरती यावं. अर्जुनाला समजावतायत, अर्जुन भगवान कृष्ण अर्जुना, या सृष्टीवरती 184 जीवनीचे फेरे निर्माण केले, सळसळ करणाऱ्या नद्या निर्माण केल्या, मोठमोठाले डोंगर निर्माण केले. पण अर्जुना या सृष्टीवरती ज्यावेळेस बघितलं ना, त्यावेळेस एक रे माझी भक्ती करत नव्हता, एकही माझी भक्ती करत नव्हता. प्रत्येक जण नात्यासाठी पैशासाठी आणि संपत्तीसाठी धावतोय, माझ्या भक्तीसाठी कोणीच धावत नाही. आणि तेव्हा तुकोबारायांना सांगावं लागलं, येतं मरण दाराशी आल्यावरती वाटलं आयुष्य उगाच वाहून गेलं, अशी अवस्था होऊन जाईल. कशी? मरण दाराशी आल्यावरती वाटलं आयुष्य उगाच वाहून गेलं, मला जगायचंय, मला जगायचंय, मला जगायचंय म्हणता म्हणता माझं जगणं राहून गेलं. का माहिती का? अंगात बळ येतो वर म्हणा सगळं सुस्त, चोऱ्या माऱ्या सुचते, त्या लांडी लबाडी सुचते, राजकारण सुचत, खोटारडेपणा सुचतो, ह्याचा त्याचा पाय वडणं सुचत, बऱ्याच गोष्टी सुचतात. आणि जेव्हा टेकतो ना महाराज, एक म्हण आहे, अंगावरती ताप आला की देवाला म्हणतो, देवा तू माझा रे बाप, देवा तू माझा बाप. आणि ताप गेला की देवाला म्हणतो, देवा मी तुझा बाप. अशी अवस्था आहे. आणि म्हणून जगातलं कुठलंच नातं हे मनुष्याचं कायमस्वरूपीचं नातं नाही. महाराज म्हणाले नाही रे
नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. आवाज दे. मी काय सांगतो ते बघा ना, तर म्हणतील महाराज हे कुणीच कुणाच नाही म्हणून सांगून गेलं. शरीरासाठी सगळे नाते आपले आहेत, शरीरासाठी सगळे नाते आपले आहेत, पण ज्यावेळेस हा देह सोडून जायचा आहे ना, तुमची सगळी नातेवाईक, स्मशानाचा एक नियम आहे महाराज स्मशानभूमीचा, सगळे नातेवाईक फक्त स्मशानभूमीपर्यंत येतात. त्याचा नियम असा आहे की तिथून पुढं कुणालाही काहीच घेऊन जात नाही. तो कोणी सांगितलं की मी जाताना प्रॉपर्टी घेऊन गेलो? कोणी सांगितलं मी जाताना भरपूर इस्टेट घेऊन गेलो? स्मशानभूमीचा एकच नियम आहे, तिथपर्यंत कसंही या तुम्ही, सोन्याच्या रथात या, कपड्याच्या बॅगा भरून घेऊन या. ते मोठ्या गाडींची मला नाव येत नाही, पण तसल्या गाडीत बसून या किंवा विमानात या, तिथून मात्र एकट्याला जावं लागतंय. प्रवास एकट्याचा आहे, या देहाचा नाही, या आत्म्याचा प्रवास एकट्याचा आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की आत्मतत्व आहे. नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पो न शोषयती मारुता. अर्जुना, भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना मी शस्त्राने तुटणारा नाही, पाण्याने भिजणारा नाही, हवेने उडत नाही आणि अग्नीने जळलाही जात नाही. असा मी आहे. जर उद्धार करायचा असेल तर सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्म प्राप्ती होय, आणि न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. त्याची प्राप्ती केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. हे झालं आत्म्याचं. आता आपण येऊया शरीराकडे. बरा, शरीरासाठी मात्र सगळी माझी नाते आहेत आणि प्रत्येकाचं कर्तव्य करण्यासाठी मला या भूतलावरती भगवंताने पाठवलेलं आहे. मग कुणाला पतीचं कर्तव्य करायचं आहे, कुणाला पत्नीचं कर्तव्य करायचं आहे, कुणाला बापाचं कर्तव्य निभवायचं आहे, कुणाला आईचं कर्तृत्व निभारायचं आहे. नाटकामध्ये जशी अनेक पात्र असतात ना, तशी अनेक पात्र या भूतलावरती आल्यानंतर भक्ती करत असताना निभवायची आहेत. हे आहे मनुष्य जन्माचं कर्तव्य. आणि हे सगळं कर्तव्य करत असताना या परिवारातलं महान व्यक्तिमत्व रामचंद्र महाराज, मागच्या या तिथीला त्यांना हा देह सोडून जावं लागलं. आता देह सोडून गेल्यानंतर त्यांच्या पाठीमाग त्यांची मुलं, त्याच्यामध्ये कैलासवासी हरिदास महाराज, त्यांची मुलं म्हणजे रामचंद्र महाराजांचे नाते, त्याच्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा मोहन महाराज, पोपट महाराज, शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुली जिजाऊ. हा त्यांचा छोटासा परिवार होता. हा परिवार पाठीमागे राहिला. मी माझ्या आजोबाला असंच विचार होता, आजोबा सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, मग जायचं कसं? हे पण माझे आजोबाच आहेत. ते म्हणले, सगळ्या संग माझं मन गुंतलंय रे बाबा, मन गुंतलं, जावंसं वाटत नाही. आणि सगळा परिवार दुःखामध्ये मागच्या वर्षभरामध्ये पाहायला मिळाला. महाराज, 10 रुपयाची नोट पडली तर वाईट वाटतं. ज्याला आपण प्रेम करतो, जीव लावतो, असा व्यक्ती ज्यावेळेस संसारातनं, घरातनं, परिवारातनं निघून जातो, तेच वाईट वाटणं साहजिक आहे. पण एक आहे, जायचं तर सगळ्यालाच आहे हो महाराज. नदीकाठी एकदा नदी वाहते, नदीचं पात्र भल्या वेगाने वाहत आहे आणि त्या नदीच्या काठावरती एक शेळी बसलेली आहे. तिचं कोकरू वाहून गेलं. कोण वाहून गेलं? कोकरू वाहून गेलं म्हणून रडत होती. तिथं कालांतराने हत्ती आला. शेळीने त्या हत्तीकडे पाहिलं. हत्ती बसला 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 आणि उठून निघून गेला. दुसऱ्या दिवशी परत शेळी त्या काठावरती येऊन बसली, लेकराची वाट बघत, कोकराची. परत हत्ती आला आणि चालला. शेळीताईने विचारलं, हत्ती दादा, का रे रोज येतोस आणि निघून जातोस? हत्तीने सांगितलं, हे बघ शेळीताई, परवाच्या दिवशी पूर आला होता, त्या पुरामध्ये माझा भाऊ वाहून गेला. शेळीने एवढेच शब्द ऐकले. शेळी उठली आणि चालायला लागली. शेळी
शेळीताई का चालतेस? म्हणले अरे माझं कोकरू एवढंस होतं आणि तुझा भाव त्याच्या 100 पट मोठा होता, तो वाहून गेला, तिथं माझं कुकरू वाहून गेलं. ह्याच्यात मला थोडस वेगळं वाटलं. भले भले गेले देवा देवई देवतांना जावं लागलं, साधू संतांना जावं लागलं. मृत्यू ना म्हणे थोर, मृत्यू ना म्हणे हरिहर आणि मृत्यू ना म्हणे अवतार. येथ नाही ऊर आले अवतार, येथ नाही ऊर आले अवतार, येत नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार. येरते पमार जीव गीती, येरते पामर पामर, येरते पामर जीव गीती, येत नाही ऊर आले अवतार, येत उर नाही आले अनेक अवतार झाले. कोण झालं? भगवान परमात्मा श्रीकृष्णाला जावं लागलं, श्रीराम प्रभूला जावं लागलं, माऊली ज्ञानोबारायांना जावं लागलं, जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा जावं लागलं. जेवढे जेवढे या भूतलावरती आले ना, तुकोबारायांना सुद्धा जावं लागलं. मग आमच्याही परिवारातला गेला दुःख आम्हाला आहे, दुःख त्यांनाही होतं. कारण लोक जीवाभावाचे असतात. संपत्ती, प्रॉपर्टी, प्रतिष्ठा निर्माण केलेली असते, काडी काडी जमा केलेली असते आणि संसार उभा केलेला असतो. महाराज शेजारी बघतो आपण 3 मजली इमारत उभा केली महाराजांनी. 4 लेकरं होती. डोळ्या देखता पोरगा गेला, डोळ्या देखता. महाराज आपलं ज्यावेळेस जातं ना, ज्याला जीव लावलेला असतो ते जातं, त्यावेळेसचं दुःख तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. एके दिवशी तुकोबाराय वैकुंठवासी झाले. तुकोबाराय वैकुंठवासी झाले. सगळा गाव जमला, सगळा गाव एकत्र जमला आणि गाव एकत्र झाला. तुकोबाराय निघाले, पण ही खबर त्यांच्या मुलीला भागीरथीला समजली नाही. ही खबर भागीरथीला कळली नाही. दिवस उलटून गेले आणि देहू गावचा एक भिक्षुक या भागीरथीच्या गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर भागीरथीला आनंद झाला. अरे खूप दिवसातनं आपल्या गावातला एक माणूस येतोय, त्याला विचारूया माझे बाबा कसे आहेत. लेकीचं बापावरचं प्रेम जगामध्ये तुम्ही बघता. या समाजामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी, वडिलांवरती प्रेम करणारी व्यक्ती जर कोण असेल ना आईनंतर, तर ती असते मुलगी. जसं या जिजामात्याचं त्यांच्या वडिलावरती प्रेम होतं, तसं भागीरथीचं तुकोबारायांवरती प्रेम होतं. भागीरथीने आवाज दिला, काका, ओ काका. त्यांनी रस्ता बदलला. रस्ता बदलून दुसऱ्या दिशेने गेले. आत्ता होते इथं, कुठे गेले? भागीरथीने गल्ली बदलली. काका समोर होते भिक्षुक. त्यांना विचारलं, का हो काका, इतके दिवस झालं तुम्ही माझ्या गावामध्ये पाऊलही टाकलं नाही आणि मला बघता क्षणी तुम्ही रस्ता बदलला. बंबाजी बुवाला काय कळावं, काय सांगावं कळा ना. म्हणले भागीरथी कसं सांगू, काय सांगू, काय सुचत नाही ग. बंबाजी बुवानी खाली हात मान घातली. भागीरथी विचारते,
बंबाजी काका, माझ्या घरचे कोण काय म्हणले का तुला? सासू काय बोलली का? सासरा बोलला का? नवरा काय म्हणला? मग का माझं घर सोडून जाता हो काका? का? आणि त्यावेळेस बंबाजी बाबा सांगतायत, भागीरथी, माझे गुरु आणि तुझे बाबा आपल्याला सोडून गेले ग. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, हे बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, हे बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, हे भागीरथी करिता, भागीरथी करिता, भागीरथी करिधावा, भागीरथी करिधावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीचा चाललाय, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी घरी धावा. भागीरथी धावा करते महाराज. बाबा का हो, लेक जड झाली का? गावाला सांगितलं, गावाला सांगितलं मी चाललोय, सर्वांना सांगितलं चाललो म्हणून, मला नाही सांगितलं. लेक वाईट आहे का? मी काय अपराध केला बाबा? कित्येक दिवस भागीरथीने जेवण केलं नाही. तुकोबारायांना स्वर्गात गोष्ट कळाली, आपली लेक आपण भेटलो नाही म्हणून जेवण सोडलंय, जेवण करत नाही. या कित्येक दिवसाची उपाशी आहेत, तोंडाला पाणीच नाही. तुकोबारायांनी भगवंताला प्रार्थना केली, देवा देवा एकदा पृथ्वीवरती जाऊ द्या, एकदा माझ्या लेकीला भेटू द्या. हो, माझी प्रतीक्षा करते, माझ्यासाठी थांबले. भगवंताने सांगितलं, तुकोबाराय, या धर्तीवरनं जो मरतो ना त्याला पृथ्वीवरती परत पाठवत नाही. या पृथ्वी तलावरती लेकीसाठी परत माघारी आलेलं कोणतं व्यक्तिमत्व असेल तर ते जगद्गुरु तुकोबाराय होऊन गेले. जसा लेकीचा बापावरती जीव असतो महाराज, तसाच बापाचा लेकीवरती असतो आणि लेकीचा बापावरती असतो. आमच्या जिजाबाईचं लग्न झाल्यानंतर या रामचंद्र मामांनी किती हळहळ व्यक्त केली असेल, माझी लेक मला सोडून गेले, एकुलती एक लग्न होऊन गेले. कितीतरी वेळा त्यांच्या हातामध्ये चुरून पैसे घातला असते, राहू दे ग तुझा परपंच सुखाचा होईल. बाप असा असतो. आणि म्हणून आयुष्य सुखाचं करायचं असेल तर लेकीवरती प्रेम करा. समाजामध्ये कित्येक लोकांना मुलं नाहीत, फक्त मुलीत.
पण बाबांनो लक्षात ठेवा, मुलगी ही लक्ष्मी असते. मी मगाशीच म्हटलं, आई नंतर ज्यावेळेस आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करत कोण असेल तर ती आहे मुलगी आहे. आणि उत्तर कार्य करण्यासाठी कोण असेल तर मुलगा आहे. आज या रामचंद्र महाराजांच्या उर्वरित 3 अपत्याने पिंटू काका असतील, मोहन काका असतील, शिवाजी काका असतील, आपल्या समाजामध्ये नावलौकिक निर्माण केला. इथं तुम्ही आला ना महाराज, इथं तुम्ही प्रकाश महाराजांना बघायसाठी आलेला नाहीये. इथं कोणासाठी आलाय? यांच्यासाठी आलाय. महाराज माझ्यासाठी इथं कुणी आलेला नाहीये. लोक सहज विचारतात, तुमची समाजामध्ये पद काय, या परिवाराची समाजामध्ये पद काय, ही मी माझ्या तोंडाने सांगू नये. माझी आबळे, माझ्या मुखात एवढी ताकद नाही की मी त्याचं वर्णन करावं. या परिवाराची जी पद आहे ती तुमची उपस्थिती सांगते. तुमच्या उपस्थितीवर हे कळतंय की या रामचंद्र नानावरती किती प्रेम होतं. या समाजातला त्यांचा कुठलाही नातेवाईक असेल, त्यांचा कुठलाही पैपावणा असेल, त्याच्या घरातनं छोट्यातल्या छोट्या कार्यापासून मोठ्यातल्या मोठ्या कार्यापर्यंत, या पंचकृषीतल्या कुठल्याही व्यक्तीचं कार्य असेल, लहानातलं लहान असेल आणि मोठातलं मोठं कार्य असेल, आणि त्या कार्यामध्ये हे लाल फटक्यावर बाबा बसलेले नाहीत असं कधी झालं नाही. तुमच्या सगळ्यांचा अनुभव, कुणाचं कसलंही कार्य असू द्या, दुःखाचं कार्य असो अथवा सुखाचं कार्य असो, सगळ्या कार्यामध्ये या लाल फटक्यावाल्या बाबांना तुम्ही सगळं बघितलं असेल. सगळ्यांवरती जेव्हा पाड प्रेम करणाऱ्या जेव्हा आमच्यामधनं गेले, तुकोबाराया भंगाच्या पहिल्या चरणात त्यांचं आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा. हो आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा. आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा. आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा, आलिया संसारा उठावे गुकरा. चरण जाऊ धर पांडुरंगा, हो
हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांना हे सांगायचं आहे की अरे माणसा, 1 कोटी रुपयाचा बंगला बांधणं तुमच्या हातात आहे. 1 कोटी रुपयाचा बंगला बांधणं तुमच्या हातात आहे, पण त्या बंगल्यात किती दिवस राहायचं हे मात्र तुमच्या हातात नाही आहे. 1 कोटीच्या बंगल्यामध्ये महाराज 1 लाख रुपयाचा बेड घेणं तुमच्या हातात आहे. काय म्हणला? 1 लाख रुपयाचा बेड घेणं तुमच्या हातात आहे, पण त्या बेडवरती किती दिवस सुखाने झोपायचं हे मात्र तुमच्या हातात अजिबात नाही. मर्सिडीज सारखी मोठी लाखो रुपयाची गाडी तुम्ही घ्याल, करोडो रुपयाच्या गाड्या घेणं तुमच्या हातात आहे महाराज, पण करोडो रुपयाच्या गाडीने किती दिवस फिरायचं हे मात्र तुमच्या हातात नाही आहे. लता दिदींचा अब्जावधी रुपयांचा बंगला होता. गायन कोकिळा लता दिदी, अब्जावधी रुपयांचा बंगला होता, पण लता दिदी जाताना सांगत होत्या एवढा वैभव माझ्यापाशी आहे, भारी भारी गाड्या आहेत त्या, अतिशय सुंदर रूम आहे, देखण्या खोल्या आहेत त्या, पण शेवटच्या क्षणी मी दवाखान्यातल्या बेडवरती पडलेले आहे. याच्यावरून कळतं की बाबा रे, नरदेहाची किंमत काय आहे. आणि म्हणून नरदेहाचं महत्व सांगत असताना तुकोबाराय म्हणाले, देह हे काळाचे धन कुबेराचे आणि तेथे मनुष्याचे काय आहे. आवाज दे. जर या जन्मात आल्यानंतर जर असं म्हणत असेल आपण मनुष्याचं या सृष्टीवरती काही नाही आहे, तर मग आपण हित येऊन करायचंय काय. तर मगाशी मी सांगितलं की आम्हाला असं व्यक्तिमत्व बनवायचं आहे. काही लोक जन्माला आले महाराज, जन्माला आलेही आणि मेलेही, पण काही असे मेले की कधी जगलेच नाहीत, आणि काही असे जगतायत की कधी मरणारच नाहीत. इतका तोऱ्यात काय त्यांचा तोरा बघून घ्यावा की कधी मरणारच नाहीत. असं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू नका. आणि कीर्तनाच्या सेवेतून तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगत असताना मला एवढंच म्हणावं असं वाटतं महाराज, की आपल्याला ज्या कारणासाठी या पृथ्वी तलावरती पाठवलंय त्या कारणाकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊया. जर परमात्मा करत असताना मला कोणाचा भाऊ होता आला तर चांगला भाऊ म्हणून जन्माला यावं. अरे 2-4 रुपयासाठी भावाशी भांडतोय, 2-4 रुपयासाठी वाटण्या करून घेतोय, 2-4 रुपयासाठी एकमेकावरती तलवारीने कोयते घेऊन पळतोय. ना भावाभावाचं पटना, ना गावागावाचं पटना, ना जावाजावाचं पटना. एवढ्यासाठी मनुष्य दिला आम्हाला, एवढ्यासाठी देह प्राप्त झाला, एवढ्यासाठी जन्माला आलो. काहीतरी शुभचिंतन करा. मी तुम्हाला नेहमी सांगतो माझ्या कीर्तनामधून, तुमचा एक भ्रम असेल, तुम्ही भ्रमात जगत असाल, तुम्हाला वाटत असेल की काय फरक पडला चुकीचं वागलं म्हणून, काय फरक पडला एखाद्याची निंदा केली म्हणून, काय फरक पडला एखाद्याचं वाटोळ केलं म्हणून. सगळ्यात शेवटी गंगेवरती जायचं, तिथं बुडायचं, आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर शुद्ध होतंय, गंगामाई प्रसन्न होती आणि मग सुखात राहायचं. नाही, चालणार नाही. वाक्य नीट ऐका महाराज. गंगेवरती पाप धुतली जात असतील खराय, तीर्थावरती पाप धुतली जात असतील खराय, पण तीर्थावरती 30 पाप धुतली जातात जी नकळत होतात मामा. तीर्थावरती 30 पाप धुतली जातात जी नकळत होतात. लांड्या लबाड्या करून केलेली पापा, कटकारस्थान करून केलेली पापा, मुद्दाम होऊन केलेली पाप जगातल्या कुठल्याच तीर्थावरती धुतली जात नाहीत. आणि म्हणून नाती जपा.
सांगण्याचं तात्पर्य हे होतं की मला नाही म्हणायचं स्वतःला विसरून जावा, मला नाही म्हणायचं प्रपंच सोडा, मला नाही म्हणायचं घरदार सोडा, मला नाही म्हणायचं तुम्ही कमवू नका, तुम्ही इस्टेट जमा करू नका, असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. फक्त मनुष्य जन्माला आलोय, माणूस टिकवून ठेवा. महाराज समाजामध्ये बघता 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय. डॉक्टर म्हणून शिकायला पाठवलेली मुलगी जाळून मारली जाते. जग झोपलंय का? झोपली का तरुण पिढी? कुठं गेले संस्कार? कुठं गेला अध्यात्म? कुठं गेला प्रपंच? कुठं गेला परमार्थ? आणि म्हणून एक कर्तव्य निर्माण करा, एक कर्तव्य स्वतःमध्ये जागृत ठेवा. बाबा रे, मनुष्य जन्माला आलो आहे, माणूस म्हणून जन्माला आलोय ना, तर माणसासारखं कर्तव्य करूया. कुणी आई म्हणून जन्माला असेल तर आईसारखं कर्तव्य निभावा माणसा. महाराज, पंढरपूरच्या मातीमधलं उदाहरण सांगतो. मागच्या काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्र अध्यात्माची भूमी म्हटलं जातं, साधू संतांची भूमी म्हटलं जातं. याच साधू संतांच्या भूमीमध्ये एका कचरा कुंडीमध्ये एक छोटस बालक आहे. वरून कावळे टोचा मारतायत आणि खालून त्याला डुकरं तोडतायत. इतक्या खालच्या पातळीवरती माणूस घसरलेला आहे. मी मगाशी म्हटलं पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. अरे पण पशुला किती ज्ञान आहे सांगतो. इंदापूरच्या बाबा चौकामध्ये गाय वेली होती. गाय, तिला वाटलं हा माणूस प्राणी त्याला घेऊन जाईल माझ्या कोकराला. तासभर ती कोणाला जवळ येऊन देत नव्हती. भरधाव वेगाची गाडी आली. त्या वासराच्या पायावरनं गाडी चाक गेलं, वासरू तडपडायला लागलं. अर्धा किलोमीटर त्या गाडीच्या मागे गाय पळत होती. महाराज, अर्धा किलोमीटर. अरे जे प्राण्याला कळतं ते माणसाला कळा ना, इतक्या खाली घसरू नका. जे प्रेम प्राण्यामध्ये आहे, पशुमध्ये आहे, पक्षामध्ये आहे, ते माणसामध्ये यावं, हा तुकोबारायांच्या या अभंगाचा उद्देश आहे. आणि म्हणून महाराज मला सांगायचा की तुम्ही जर आई म्हणून जन्माला असाल तर आईचं कर्तृत्व निभा. तुम्ही जर मुलगा म्हणून जन्माला आला असाल तर आपल्या बापाचं कर्तृत्व निभावा. तुम्ही जर बाप म्हणून जन्माला आला असेल ना महाराज, तर बापाचं कर्तृत्व निभावा. बाप कसा असावा? जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा. त्याचा वंश मुक्तीस जावा, वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पापा, पोटा येता हरले पापा, पोटा येता हरणे पप, पोटा येता हरणे पाप. ज्ञान देवा. बाप कसा असावा? बाप कसा असावा? आपल्या समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये एक बाप आहे. माऊली ज्ञानोबारायांचा अभंग म्हटला आता, जगे ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत, आईचं नाव मुक्ताबाई आहे. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता. विठ्ठलपंताच्या गुरुने सांगितलं माघारी जा, संसार कर. विठ्ठलपंत माघारी आले, संसार केला, 4 लेकरं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 4 लेकरं झाली. पण हा समाज
ज्याच्यात तुम्ही राहताय हा समाज मात्र त्यांना म्हणायचा संन्यासाची मुलं आहेत परमेश्वर, संन्यासाची मुलं. ए शिवू नको रे, संन्यासाचा आहे तो. ज्ञान राजा ए न्यान्या, भिक्षा मागायला येऊ नको, तू संन्यासाचा पोरगा आहे. विठ्ठल पंतांना वाईट वाटायचं रे, माझ्या मुलाला एवढी हेळसांड करतायत ही लोक, एवढा त्रास देतायत, एवढी कष्ट सहन करतायत माझी मुलं, काय करावं. कुणीतरी सांगितलं पैठणला जा, पैठणच्या न्यायपीठाला न्याय मागा. विठ्ठल पंत पैठणला गेले, ज्ञान राजा पैठणच्या न्यायपीठापुढे हात जोडले, बाबानो माझ्या मुलाला धर्मात घ्या, माझ्या मुलांना समाजात वावरू द्या, त्यांच्या मुंजा होऊ द्या, त्यांना जगण्याचा अधिकार द्या. पैठणच्या ज्ञानपीठाने एकच न्याय दिला, देहांत प्रायचित्त. विशाल महाराज, देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्त म्हणजे हा देह संपवायचा. तू पापेस ना, संन्यासीस ना, संन्याशाने संसार नसतो करायचा, मग तू आत्महत्या कर. जरा थोडं श्लोक. संन्यासाने संसार नसतो करायचा, संन्यासाने मरायचं असतं. तू इंद्रायणी मध्ये उडी घेऊन मार, तुझ्या पोरांना पण न्याय देव. विठ्ठल पंताने कागद हातामध्ये घेतला, आनंद वाटला. अरे वा, आजपासून मुलं समाजात वावरणार, आजपासून इतरांची पोरं जशी खेळतात ना तशी माझी पण पोरं खेळतील. पण दुःख पण वाटलं भाऊ, माझी मुलं खेळतील हो, पण त्या खेळणाऱ्या मुलाला बघण्यासाठी मी मात्र जिवंत नसेल. विठ्ठल पंत घरी आले, रुक्मिणी मातेने विचारलं काय न्याय दिला. विठ्ठल पंताने सांगितलं देहांत प्रायचित्त. म्हणले मला मरावं लागेल, मला इंद्रायणी मध्ये बुडावं लागेल, तेव्हा लोकांना, तेव्हा आपल्या मुलांना न्याय मिळेल. रुक्माई माता म्हणली मी पण येते बरं. दोघांचं ठरलं जायचंय. मग उद्या रात्रीचं जाऊ, उद्या दिवसभर मुलांशी गप्पा गोष्टी करू, दिवसभर मुलांना गोडधोड खायला घालू आणि मग रात्रीचं उठून जाऊ. ठरल्याप्रमाणे रुक्माई मातेने दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला पुरणपोळीचा. उद्यापासून मुलं आपल्यापाशी नसणार आहेत. बाप आपल्या मुलांसाठी काय करतो त्याचं जिवंत उदाहरण सांगतोय तुम्हाला मी. एकेकाला रुक्माई माता जवळ बोलवायची. निवृत्ती, बाबा मोठा आहेस रे तू, बरं उद्या ज्यावेळेस मी नसेल ना, हे बघ उद्या मी नसेल ना, सगळ्यांचा सांभाळ कर. लहान भावंडाला दुखवू नको बरं, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण कर. कधी सोपानाला जवळ घ्यायची, सोपाना ज्ञानदादा मारेल बरं तुला, हट्ट करू नकोस. कधी ज्ञानाला जवळ घ्यायची, ज्ञाना आमच्या या दरिद्र्याच्या पुटी कसा रे जन्माला आलास तू, इतका ज्ञानी, इतका उज्ज्वल, जगाला ज्ञान वाटण्याची ताकद तुझ्यामध्ये, आमच्या या दरिद्र्याच्या पुटी का जन्माला आलास, काय द्यावं आम्ही तुला. त्या येवल्याच्या 5 वर्षाच्या मुक्ताईला जवळ घेतलं ना दादा, तर पोटात गोळा उभा राहायचा, गोळा. उद्या माझ्या मुक्ताला कोण असेल रे. मुक्ताबाई म्हणायची आई कुठं ग जाणार आहेस तू. आई म्हणायची नाही बाळा कुठंही जाणार नाही, फक्त तू हट्ट करायचं नाही बरं का, तू हट्ट करायचं नाही. ज्या ज्ञानोबरायांना शिवल्यानंतर पाप होत होता, ज्या ज्ञानोबरायांना स्पर्श केल्यानंतर विटाळ होत होता महाराज, त्याच ज्ञानोबरायांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी 3 किलोमीटरची रांग लागते. आता
माऊली या परिवारामध्ये हे महान व्यक्तिमत्व होऊन गेलं. यांना ही छोटी छोटी बाळ होती, पण त्यांच्या आयुष्यातनं एक बाळ ज्यांचं नाव हरी होतं. मागच्या काही वर्षापूर्वी त्यांना दुःखद आजाराने जावं लागितलं आणि घरावरती मोठा दुःखाचा डोंगर. देवा तुझा माझा करे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविते. दुःखाचा डोंगर निर्माण झाला परिवारावरती. या रामचंद्र बाबांनी ती छोटी मुलं किती कष्टाने सांभाळली असतील. एकाला घास माझ्या विकास महाराजाच्या हात मुखामध्ये एक घास कसा भरवला असेल, कशी लहानाची लेकरं मोठी केली, सगळ्यांचं प्रपंच सुखाला लावलं. काळ निघून गेला महाराज, माणसंही निघून गेली पाखरासारखी, पक्षी अंगणी उतरती, ते का तेच गुंतून राहती. आज माझ्या जिजाऊला वाटत असेल कधी सणासुदीला मी इकडं आले ना तर माझा बाप दिसावा, पण नाही दिसला. दुःखा कधी आमच्या मोहन काकाला वाटत असेल बाप माग असताना तर अमुक कार्य केलं असत. याच बापाने जन्म दिल्यानंतर खांद्यावरती घेऊन सांगितलं असेल, अरे मुलगा झाला बरा. आज तो खांद्यावरती घेऊन गेलेला बाप माझ्या संसारामध्ये नाही आहे. माझ्या पिंटू काकाला वाटत असेल ज्या बापाने मला कडेवरती फिरवलं, ज्याला आनंद झाला मी जन्मल्याचा. पोपट काकाला वाटत असेल ज्याने मला नोकरीसाठी प्रचंड मोठा अट्टहास केला, मला करंगळीला धरून चालायला शिकवलं, भरपूर संपत्ती कमवली, पण आज बाप बरोबर नाहीये. आणि म्हणून माय बापू बाप आपल्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत जीवनाचं कल्याण करून घ्या, तोपर्यंत बापाला साथ द्या. अनेक कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं असेल, अनेक प्रवचनामध्ये ऐकलं असेल, शिकलेल्यांचे बाप वृद्धाश्रमात असतात, पण कुठल्याच शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही आहे. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक भाविक सज्जनाला पै पाहुण्याला विनंती आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई बापाची सेवा करा. काही मागत नाही तो होते, काही लागतं महाराज. 2 टायमाचं जेवण, 2 टायमाची भाकरी लागते. आणि 2 टायमाच्या जेवणामध्ये असं काही आपला खर्च होतो. 1 टायमाचा चहा असेल किंवा 2 टायमाचा चहा असेल, बस एवढं त्यांना लागतं. एवढं पुरवा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणत नाही तुम्ही मोठी भक्ती करा, फक्त आईबाप सांभाळा, तुमच्या उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पुढचं चरण. देता देवविता नेता देता देवविता नेता
याची सत्ता काय आहे तेथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे याची सत्ता काय आहे देतविता सत्ता काय आहे देता देवविता सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. संपूर्ण अभंगाचा हा भावार्थ आहे. मी सांगत होतो आईबापांची सेवा करा, आईबापाच्या सेवेने पुण्य प्राप्त होईल, कारण देणारा आणि घेणारा हा परमेश्वरच आहे. जर तुम्ही त्या वृद्ध माता पित्यांची सेवा केली तर निश्चितच तुमच्या भाग्यामध्ये तुमच्या नशिबामध्ये तो जो परमेश्वर देणार आहे त्याच्या जितकं देणार आहे त्याच्या दुप्पट देण्याचा नक्की प्रयत्न करील. विठोबा टाळ्या वाजवायच्या. आली या संसारा ओटी वेगो करा शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी जो भावार्थ सांगितला या अभंगाचा भावार्थ मी माझ्या पद्धतीने माझ्या अभ्यासानुसार सांगितण्याचा प्रयत्न केला होता. असंच तुकोबाऱ्यांना सांगायचं असेल असं मी म्हणणार नाही. मी तुमच्या इतका मोठा नाही की मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगाव्यात, पण माझ्या भक्तीतून माझ्या अभ्यासातून जसं तुकोबाऱ्यांना अभंग दिले पांडुरंग परमात्म्याने, तसं पांडुरंग परमात्म्याने मला जे ज्ञान पुरवलं त्याच्यातून तुम्हाला मी थोडासा विस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. काही चुकलं असेल तर एक लहानसा बालक समजून
मला क्षमा करा. आणि ज्यांच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम होता ते कैलासवासी रामचंद्र बाबा यांच्यासाठी भगवंताकडे मी प्रार्थना करतो, भगवंताकडे मागणं मागतो की भगवंता हा लोक सोडून ते तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांना तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं, त्यांच्या आत्म्याला मोक्ष द्यावा, त्यांच्या परिवाराचं कल्याण व्हावं, परिवारातल्या सगळ्या दुःख दुविधा सगळी संकट दूर व्हावीत, भाऊ भाऊ गुण्या गोविंदाने नांदावेत. जसं या बाबांनी हा परिवार उभा केला, घरदार उभा केलं, जमीन इस्टेट मालमत्ता उभा केली, त्याच्यापेक्षाही दुप्पट या परिवारामध्ये मालमत्ता इस्टेट जमा व्हावी, उत्तरोत्तर कार्य चांगलं होत राहावं, संतांची सेवा होत राहावी, अन्नदान होत राहावं, सगळ्यांचं कल्याण होत राहावं. आणि जसं तुम्ही त्यांच्याकडे बघून सगळेजण आलेलं आहे असाच त्यांचा दिवसेंदिवस परिवार वाढत जावा, एवढीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तनाच्या निमित्ताने मगाशी त्यांचं मला मध्ये नामोल्लेख करता आला नाही, पण आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भैया भरणे येऊन गेले. त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. ते होते तेव्हाच मी खराब नव्हतं खरं तर, पण मी माझ्या बोलण्याच्या नादामध्ये होतो. आणि या कीर्तनाच्या निमित्ताने आपण सर्वजण पै पाहुणे या ठिकाणी जमलेला आहात, सगळे माझे सहकारी जमलेले आहात. तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. अजूनही कोण प्रतिष्ठित मंडळी पाठीमागे बसलेले मला सगळ्यांचा नामोल्लेख करता येणार नाही, पण सर्वजण या परिवाराकडे बघून आलात तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचं धन्यवाद. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवा सवे आटी पाटी तोसी, देवा सवे आटी पाटी तोसी, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेरा. तुका म्हणे का रे पाटी तोसे, देवा सवे आटी पाटी तोसे, काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, घर दे दे देना देना. हा हा देना दे निनी सासा निनी सासा निनी सासा निनी सासा रे 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 नी 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 सा साई धनी सासा साई धनी सासा साई धनी सासा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा एक गम धनी सा गम धनी सा गम धनी सा एक गम धनी सा गम धनी सा गम धनी सा एक साई धनी सासा साई धनी सासा साई धनी सासा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा एक.
रुद्र अवतार